हॅलो, हाय, नमस्कार, कसे आहात? गुड मॉर्निंग. आणि खूप दिवसानंतर तुम्हाला भेटते आहे, कारण काही कामांमध्ये आम्ही खूप बिझी होतो, तर त्यामुळे आम्हाला मोठा व्लॉग करता आला नाही. छोटे छोटे व्लॉग तुम्ही आमचे बघतच असाल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही ब्लॉग स्टार्ट करतो. तर आज आमचा ब्लॉग आहे, आता दिवाळी आली आहे आणि सगळ्या कामाकामांमध्ये घर तसंच आहे. सगळ्यांची सांगते, सगळ्यांची साफसफाई झाली आहे आणि आमच्या घरची व्हायची आहे. तर आज आम्ही ठरवलं सगळ्यांची अरे लोक दिसत नाही का, सगळे पेंटिंग काम करतात म्हणून सगळे पेंटिंग सुरू आहे. सगळ्यांच्या घरचं बाहेर सामान हे ते, पण आमच्या घरची साफसफाई खालची झाली आहे, वरची व्हायची आहे. तर आज आम्ही ठरवलं की आम्ही वरची साफसफाई करणार आणि सगळा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे आहे वरच्या साफसफाईचा. ये तुम्हाला दाखवते. आम्ही कामाकामात असल्यामुळे दाखवलं नाही. हे बघा, एवढी सुंदर मी इथे तुळस लावली आहे, कारण असं वाटत होतं की तुळस लावते खूप छान वाटेल, असं फ्रेश वाटेल म्हणून. या तुळसची पण स्टोरी सांगणार. खूप आम्ही फिरलो तेव्हा आम्हाला कुठेतरी ते छोटीशी तुळस सापडली. मार्बलच्या ज्या टाईल ते आहे ना, ते रांगोळी काढायच्या, कारण त्याच्यावर रांगोळी खूप सुंदर दिसते. 2 गल्ल्या फिरलो तेव्हा कुठे अपने ग्लास से पियो तर मग फायनली आम्हाला मिळालं माझ्या रांगोळ्या. इथे मग मी हे लिमिटेड कलर आणून ठेवले, रेड, येलो, ग्रीन. अहो ऐका ना, ते फिनिश करा ना पटपट. हे बघा मित्रांनो, काल हे बघा 3 आणले, 3 पॅकेट. मंगळवार बाजारात गेल्यानंतर बायकोसाठी स्पेशली मला 100-200 टी शर्ट टावा लागते. होय, 100-200 10 रुपयाचे पॅकेट. 100-200 चुट्टम चारा आहे हा. चुट्टम चारा वरडायचं आपलाय. मी नाही खात ते काही. मी काय म्हटलं, पहिले आपण हे सगळं करून घेऊ, कारण आज बेडशीट धुवायची आहे आणि सगळं साफ करायचंय. आणि बेडशीट काढल्यानंतरच मग तुम्ही वर चढाल. किती खराब झालाय यार. मोहन की मन को डुबाई गई बरसाने की राधा यार, ड्रेस एकच आहे, दुसरी उशीशी खोड पाटली शिवायला जायला वेळ नाही. पाटली ती सिलाई निघाली ना, धुवायला टाकायचं. हा गालीच्याही बाहेर उन्हात वाव टाकायचंय. एक काम करू का, पंखा याच्यावर पुसून घेऊ. ठीक आहे, मग याला बाहेर झटकून टाकून. मला असं वाटतं तुम्ही जर याच्यावरून चढले ना तर हात पुरते आरामात. खराब कापड मी चांगला आणून देते. पहिले खराब कपड्यानी पुसा, कोरडं पुसा सगळं, आणि मग या कपड्यानी ओलं करून पुसाल. मी पकडून ठेवते, माझ्या अंगावर कचरा पडेल. नाही पडत मी. ओलाच करून आणू का? ओला करून आणू का? नाही, ते सुकच निघालं. तिकडे झटका ना. किती कचरा आहे. असं वाटतं केस कापले म्हणाले. पहिले कोरडेच काढावं लागतं, ते मग ते मेन पूर्ण पंख्याच्या पात्यावर काळा होतंय. बरं, घोडी पाहिजे तेवढं करून एवढे दिवस पंखा नाही पुसला. चढून पाहिलंच नाही कधी याच्यावर हात पुरते म्हणून. मी आता ओला कपडा आणून देते आणि आता झालं कोरडं केलं. यावाला पत्त्याचं पाय इथे मध्ये काळा आहे हे ते. मग मी ओला कपडा आणून देते, मग ओल्या कपड्याने पुसा. लो कधी पुसला नाही जीवनात माझा पंखा. कुठून सुरुवात करू समजत नाही. सुरुवात काय कुठून करायची, जिथून पुसताय तिथून पुसा. हा टेबल बघा, हा टेबल आम्ही आणला होता. याचं आणण्यामागचं एकच कारण होतं की ते कॅटल कुठे ठेवायचं आणि पाण्याची कॅन. पण एक समजलं, तुम्ही घरात जेवढे टेबल जमा कराल ना तेवढे कमी पडतात. हा एवढा फुल झालाय, बिना कामाचा कचरा एवढा भरलाय. आता हाही क्लीन करावा लागेल. रोज साफ करते पण तरी काही ना काही राहूनच जाते. सो ये पंखे की कटिंग हो चुकी है. ये स्मार्ट दिख रहा है. ये भी स्मार्ट दिख रहा है. चष्मा लगा दो उसको. लगा दो. आणि हे जे आहे ना, हे केलंय आम्ही क्लीन, पण हे काहीतरी याचं पेंट निघालंय है ना. पेंट निघालंय. चला उतरा खाली. पंखाने आला ना. आता पंखे नाही देत कोणी. आणत होती ना मी, कूलर आणत होती ना.
कूलरचे काय मतलब आहे, एसी लागलाय भाई. तुमचं काम मोठं आहे, नाही तर मी कूलर आणत होती भाई. मेरे बजट में कूलर ही था. कूलर लाया क्या करूंगा मैं, 10 भर के पानी भरूंगा उसमें. मग तुमचं काम मोठं आहे ना, मग मला नको सांगा. जान दो वो कूलर मी के माझ्या पैसे अंडात दे दो, कूलर- नया पंखा लगा दो. काय गरज नहीं, अभी नहीं मिलता वो. जब मिले जो मिलता है वो शादी के टाइम पे मिलता है, अभी नहीं मिलता है. ये बच गए मेरे पैसे. ये आता चेअर उचला आणि हे झटकून पूर्ण बाहेर टाकायचं. बाहेर वाळू टाका उन्हात, भिंतीवर टाकाल. तू काय करते? मी काहीतरी करते ना. का तुम्ही हे तर टाकून या, मग तुम्हाला जाडे पण काढायचे. हैं? हो, म्हणजे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलाय ना मी. तो भाई तू सगळं काम मिस करेन, तू का करशील, फक्त मोबाईल पकडशील का? मग ते इथं पकडायला लागेल ना. भिंतीवर टाका, या भिंतीवर टाका. या झटकू पहिले. नाही, असं टाका ना, मग झटकता येतं ना. आता असं झटका ना, मग याला आपण हे करून घेऊ. मारून मारून त्याचा धूळ काढायला लागेल. धुतलेले सगळे पायदान आहे ना, ते पलटवून घ्या. ते भिंतीवरचे सगळे पलटवून घ्या. गुड गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो हाथ में झाडू पकड लो. मी काय बोलला, ये देखो डाग. ते धुवायचं आहे, मी धुते ते सगळं मी धुणार आहे. हे पण वाहू टाकून देते. पडली नाही पाहिजे. कचरा साफ करून देते आणि मग तुम्ही पूर्ण जाळे काढा. म्हणजे हा आपल्या पायाला लागून अंदर येईल ना. हो हो हो, काढून टाक पूर्ण बाहेर. तू कपडा भी फेकून दे, काही कामाच्या नाही. काही फेकून दे नाही, पुसायला लागते मला, मी धुणार आहे. तू ये लो, किधर भाग रे हो. पूर्ण भिंतीच्या कॉर्नरचे जाडे काढायचे. मग तो कचरा पूर्ण खाली पडल्याच्या नंतर मी ड्रेसिंग आणि हा टेबल क्लीन करणार आहे. चष्मा कुठे माझा? बाई डोळ्यात जेते ना मकडी उकडी. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी मायबाबाच्या राज्यात कधी झाडू नाही पकडला. माझ्या मायबाबांनी कधी म्हटलं नाही की बेटा हा झाडू घे आणि झाडू मार. हो, जास्त झाडू पकडा, झाडू मारा. बायकोच्या राज्यात सगळं करावं लागणार आहे. आई बाबांच्या राज्यात तुम्ही जास्तच लाडाचे होते. तुमचा लाड हा कमी करायचा आहे आता. बायकोच्या लाडाचा हौस नाही मी. नाही, तुम्ही बाहेरच्या लोकांच्या लाडाचे. और वो बाहर के लोग कौन है? बताओ 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 बताओ, क्या बताओ? मैं नहीं चाहता कि उनका नाम रिवील हो. वो लोग भी ब्लॉग देख रहे होंगे, देखने दो. अच्छी बात है. बना रहे. हाँ. इश्यू डाग है आपले. हो, तर ते एसी वरचे डाग पुसू ओल्या कपड्यानी. हा, ते तसं हा तेच म्हणताय मी, तेच म्हणताय. किती मकड्या इथे. हो, तर ते असं मारा ना पहिले. असं पटकन झाडू घ्यायचं ना, असं मारायचं. तेल मारू. हो, असं पटकन मारा. यार मेरे से खून नहीं होता किसी का. मारा, खून निघतच नाही मकडीचा. गुड यार. फेकला खाली बरोबर. घ्या झाड क्लीन. आमची आजी सगळं कामं करते, तुम्हाला सांगतो. आणि आजीमुळे आमच्या चॅनल मोनेटाईज झालेला आहे. पैसे आले होते, आजीला नाही दिला. यार काही सांगते. काही लावत आजी, काही लावत मी करील. चला झाडू मारू. तुम आमच्यापेक्षा लहान आहे म्हणते आजी. 16 साल की हुई अभी. बुढा पण लहानपण झालं ना. हा, राईट राईट हा, बरोबर. राईट, एकदम बरोबर. म्हातारपण लहान पोरासारखं राहते. बुढा पण लहानपण आहे. आजीच्या वयात मी एक प्रोफेशनल मॉडेल राहील त्या दिवशी. हो, व्हाईट व्हाईट बाल, दाढी ऐसी एकदम चलूंगा ऐसी. मुसलमानासारखा. राधा गोरी गोरी बरसाने की छोरी. गोरीच आहे तुमची राधा. माहित आहे, गरमी माझी एवढी गोरी नाही तू. माहिती आहे, ठीक आहे. नको काढा ना. नको. काढत कशाला आहे? कारनामाच करून ठेवते. झालं, काढलं नाही. खाली येते, खाली आहे, खाली आहे. बरोबर बरोबर. हा बरोबर. किती सुंदर आहे ना. माझ्या फ्रेंडनी दिला, वैभव आणि महेशनी लग्नात. छान वाटते. छोटे छोटे मस्त आहे ना. हा, छान वाटते. हो, बाजारातून घेतले तुळशी जवळ काढायसाठी. छान वाटते. छान वाटते ना, मस्त आहे. पाहू दे. दिवाळीची शॉपिंग नाही झाली, म्हटलं एवढं तरी घेऊन द्या. वा, अजून कपडे घ्यायला ठिकाण नाही. जाणार आहो आपण, जाणार आहोत. दिवाळी आहे माझी पहिली दिवाळी, अजून कपडे घ्यायला ठिकाण हो, आहे पैसे. चला उद्या. काय तर असं म्हटल्यावर थोडी
बायकोला असं म्हटलं पाहिजे, अंशू तुझी पहिली दिवाळी आहे बेटा, चल आपण कपडे घेऊन का येऊ. खोटं बोलते यार तू, का खोटं बोलते. आपण जाणार तुला पण माहिती आहे प्लॅनिंग बनलेलं आहे, पण जानून बुजून गुजून बिजून काही नाही, जाणून गुजून बिजून काही नाही. हो जायचं आहे माहिती आहे तुला. आज आम्ही जाणार होतो शॉपिंग करायला, आम्ही जाणारच आहो. आज आहे बुधवार. आज आम्ही जाणारच आहोत. दाखव तुम्हाला नक्की काय घेऊन देतात हे मला. दही घेऊन ये. ए कमलाबाई दही घ्यावं. माझं दही घेतो तिचा लवकर खतम होय. हो तुम्ही लकी असेल तिच्यासाठी. हा. लकी लकी. हो तो म्हणे कमलाबाई दही व आवाज दे म्हणे. तिकडे साफसफाई झाली का आजी? हा. साफसफाई झाली. हो आजी महालक्ष्मीच्या वेळेस सगळं साफ. महालक्ष्मीला साफ केलं ना. बघा आता प्रॉपर क्लीन झालेलं आहे. आता छान वाटत आहे टेबल. तो कापड द्या. आणि हे जसं क्लीन झालं तसं ते क्लीन झालं पाहिजे. तेच करताय. साफ सफाई बराबर होनी चाहिए. अब मेरे सारे काम हो चुके हैं, अब सब जिम्मेदारी तुम्हारी. यस बॉस. गुड. नीचे कचरा होगा बहुत ज्यादा. ती पिशवी ऐकू. कोणती? ते तुमचं ते मेकअपचं सामान राहतं. माझ्या मेकअपचे सामान नाहीये असं काही बोलू नको. लोकांना वाटा मी मेकअप करतो. मग यार उधर भाई बहुत अंदर है, जो हाथ नहीं जात. सरको सरको सरको. ये फाइनली आई गॉट इट. रोज झाडझूड मी करतो. खोटं नको बोला, खोटं नको बोला. 2-3 दिवस केलं होतं, आता पूर्ण मी करते महिना झाला. बाप रे बाप, का खोटं बोलतोय तू. लिटरली खूप खोटं साईड, बोलतोय. साईड, तुला माहिती आहे की साफ सफाईची जिम्मेदारी माझी आहे. सकाळी उठून ए पण तुम्ही करता कुठे? करतो. किती बेबी खोटं नाही, खोटं नाही, खोटं नाही. खोटं मला पण नाही. एखाद्या वेळेस तिने केलं तर याचा मतलब हे नाही की तेच करण म्हणून. तीच करते. याचा मतलब ते हाईच नाही. याचा मतलब तोच आहे. अहो, येस. चिमणी गेली आहे तिथून. कोणती चिमणी गेली? ते तिची चिमणी नाही होती ते. ते काय होतं तर ते काढा ना, ते तिचे पूर्ण काढा. हे बघा इथे घरटं केलं होतं. तुम्हाला मी एका ब्लॉग मध्ये आई गो लागलं मला. तुम्हाला एका ब्लॉग मध्ये दाखवलं होतं मी इथे की इथे खूप साऱ्या चिमण्या बनल्या होत्या. ते अंडे देत होते. बसल्या होत्या, सॉरी बनल्या नव्हत्या, चिमण्या बनल्या होत्या. वा. आता हे धुवून काढते. तुम्ही तेवढं हे करा. कोणतं घरटं काढ. काढतो. खरंच घरटं नाही तिच्या आता इथे गेली ना ते सोडून घर. आराम कर तू, आराम कर. आराम नाही करत, कपडे पण निर्मात टाकायचे. तू आराम कर. जा ते काम. ठीक आहे, शेर घेऊन. उलकीचे सनस्क्रीन पण लावली यार. जाऊ द्या ना, आता आंघोळ केलं. पूरी चादर निरमे में डाल के उसे साफ साफ कर दो. हाँ, ये रूम का पंखा दिखाता हूँ मैं अभी. ये पंखा है देखो. वाह क्या दिख रहा है. इकडून आहे, मग अजून तिकडून आहे. बाहेर बांधून देते ही दोरी. कधी जीवनात मंजा गुंडला होता का? हा, गंडला होता. म्हणजे गुंड बी नाही तुला. म्हणजे नाही आता. बाई असा गुंड लागते म्हणजे असा असा. अभी बापरे, प्रोफेशनल. सब आता है मेरे को. पूरा प्रोफेशनल. सब आता है, सब. मंजा उंडा पतंग उडाना सब आता है. क्या पट्टेच पट्टे ढिगभर. टाका ते पिशवीत टाक. मग काढून घेऊ. हे बघा अंशूला मुंडी सापडली. मुंडी. मुझे पता था कोई तो है, आपने छुपा के रखा है उसको. आज मिल गई वो. कितनी सुंदर दिखती है यार ये. वाह. खिड़की में छुपा के रखा था इसको, अपनी खिड़की में. खिड़की में इसको रख दो. इसको प्यार से रखो यार. मुझे लगी रहा था, मला वाटलंच होतं काहीतरी आहे, काहीतरी. हिला प्रेमाने ठेव. वाव, क्या चमक रहे आज मिरर. वाह. वाव नाही, तो कोरडा कपडा कुठे? खूप छान. हे बघा आम्ही पूर्ण साफसफाई केलेली आहे. आम्ही नाही. आम्ही नाही. काय पाहिजे? इकडून हात टाकून पुसा ना अशी, म्हणजे आता पुसणं बरं पुसते ना तू. टेबल देऊ. ये पकड़. अब बोलो तुम साथ में काम किया करके मैंने मारा. आता म्हणू शकते ना, करू लागतंय ना. तू बोलते काम प्रॉपर. जा सगळं टाकून या. एवढा मोठा कचरा आहे. सगळं टाकून या. हा एवढाच नाहीये, अजून आहे. ते तेवढं घेऊन जा आणि परत या. तो एक स्टीलचा डब्बाही घेऊन जायचा आहे, त्याचं झाकण नाही उघड. मी तुम्हाला घेऊन जा म्हंटल, तुम्ही काय करताय? इथे खड्डे टाकून देतो. तोही फेकताय? हो, फेकून देतो. फेकून द्या.
हे बघा अंशू कामं करत आहे. आणि कोण म्हणतंय अंशू कामं नाही करत, फक्त मी कामं करतो म्हणून. कामं करून घेणारा नवरा म्हणजे केतन आंबेडकर का बेबी. बरोबर साफ झाला पाहिजे ना माझ्या. तो इकडच्या पण जिना साफ करायचे, समजली का. आमच्याकडच्या पूर्ण साफसफाई कर. कामं करणारी बायको अशी आणली का मी, शोधून आणली, शोधून. लोक तारीफ करते माझी, ती का कामं करणारी बायको आणली म्हणजे तुम्ही. मोरया मोरया. खूप दिवसापासून वापरलं नाही ना पण ना, त्यामुळे चिला असेल. पूरा साफ कर दो अच्छे से. पूरे कोंटे का निकाल लेना आराम से. नाही म्हणजे साफ सफाई करताना छान दिसते तू, एकदम सुंदर. तू रोज साफसफाई करते अशी. रोज करते पण हे वाला सगळ्या गोष्टी. ते बोलू नको करू अंशू. हे बघा तुमच्या घरून नदी वाहता आता. पूरी गच्ची साफ हो जाएंगी आज कोई नहीं रोक सकता गच्ची साफ होने को. कोई नहीं रोक सकता आज. अंशू हाउ यू फीलिंग. मजे में. रोज करो सिर्फ काम करो, काम करने के लिए आए हम. तर फायनली एंड होत आहे. रडा नको एवढे नाही झाले काम. पोछा लावून पोछा लगा के आज मैं स्क्रब करने वाला हूँ. इतना स्क्रब बिकॉज ऑफ इतना डस्ट मेरे चेहरे पे बैठा है ना कि क्या बताऊं तुमको. ओके झालं. बिकॉज ऑफ माय बीवी, बिकॉज ऑफ माय बायको. भेट तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. आज साफसफाई दिवसभर चालणार आहे. दिवसभर हे संपणार नाही मित्रांनो. आता आपण जे पार्ट 2 पण नाही करणार, याला एंड करणार आहोत. आता ते डायरेक्ट असं पलटून घे एंड. भेटू तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. का सर Good. काय